हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर इथर स्टँडर्ड 12 लेक्चर नंबर 3. पहिल्या लेक्चरमध्ये आपण डेफिनेशन, नॉमनक्लेचर, आयसोमरिझम ऑफ इथर लक्षात घेतलं होतं. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण प्रिपरेशन्स ऑफ इथर लक्षामध्ये घेतलेलं आहे. आता तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर अँड सम मोर इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ इथर या कन्सेप्टकडे लक्ष देणार आहोत. तर चला आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथरला सुरुवात करणार आहोत. बघा हेडिंग, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर. हा जो इथर आहे ROR, त्यातला जो ऑक्सिजन आहे इट इज sp3 हायब्रिडाइज. आणि sp3 हायब्रिडाइज ऑक्सिजन जर का त्या ठिकाणी आहे तर आपल्याला अँगल अपेक्षित आहे 109 डिग्री 28 मिनिट. पण प्रत्यक्षामध्ये मात्र इथरमध्ये जेव्हा बॉन्ड अँगल तपासला गेला, हा COC बॉन्ड अँगल, कारण ROR आहे, दोन्ही R म्हणजे अल्किल ग्रुप आहेत म्हणजे कार्बन असणार. मग हा COC बॉन्ड जेव्हा चेक केला गेला तेव्हा हा जो बॉन्ड आहे तो 109 डिग्री 28 मिनिटच्या ऐवजी तो 111.7 डिग्री 111.7 डिग्री असल्याचं दिसून आलं. आता हा अँगल 109 डिग्री 28 मिनिटपेक्षा जास्त का आला? याचं कारण आहे की या ठिकाणी दोन अल्किल ग्रुप्स आहेत आणि या दोन अल्किल ग्रुप्समध्ये फोर्स ऑफ रिपल्शन राहतं आणि त्या फोर्स ऑफ रिपल्शनमुळे तो जो अँगल आहे तो वाढल्याचं आपल्याला दिसून येतं आणि तो अँगल असतो 111.7 डिग्री. बघा काय सांगतोय, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ इथर. इन्व्हर्टेड व्ही शेप, बेन शेप स्ट्रक्चर आहे. जसं वॉटरचं आहे, अल्कोहोलचं आहे, त्याच धर्तीमध्ये इथर पण आहे, पण अँगल वेगळा आहे. अँगल 111.7 डिग्री आहे ड्यू टू द फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन टू अल्किल ग्रुप. आणि इन्व्हर्टेड व्ही शेप स्ट्रक्चर आणि बेन स्ट्रक्चर असल्यामुळेच इथरला डायपोल मुवमेंट आहे. नाउ व्हॉट इज डायपोल मुवमेंट तसं 11वीत आपण बघतो, पण थोडक्यात इथे माहिती सांगतो. व्हॉट इज डायपोल मुवमेंट? इट इज द प्रॉडक्ट ऑफ, डायपोल मोमेंट काय आहे? इट इज द प्रॉडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ चार्ज ऑन वन ऑफ द स्पेसीज, magnitude of charge on one of the species and distance between two charges. म्हणजे समजा आपण जर का XY असा जर का आपण एखादा कंपाऊंड घेतला असेल, X वर प्लस आणि Y वर मायनस घेतलं असेल तर काय म्हणतात आहे? मॅग्नेट्यूड ऑफ चार्ज ऑन वन ऑफ द स्पेसीज. या दोन पैकी कुठल्या तरी एका चार्जवरचा मॅग्नेट्यूड घ्या, मग तो पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो, त्या चार्जचा काय घ्यायचा आहे? फक्त मॅग्नेट्यूड अँड multiplied by distance between two charges, that is called as dipole moment. मग इथरकडे डायपोल मोमेंट आहे. डायइथिल इथरची डायपोल मोमेंट 1.18 तर डायमिथिल इथरची 1.3 एवढी डायपोल मोमेंट असल्याचं दिसून आलेलं आहे. तर दिस इज अबाउट द bond angle, COC bond angle, about the dipole moment in ether and the definition of dipole moment. Further, या ठिकाणी जर का हा जो बॉन्ड अँगल आहे हा जर का 180 असता, COC असा जर का असता, समजा अँगल किती असता? 180. तर अशा वेळेला या ठिकाणी या CO बॉन्डची डायपोल मोमेंट आणि या CO बॉन्डची डायपोल मोमेंट एकमेकाला नलिफाय करेल, एकमेकाला काय करेल? कॅन्सल करेल. बऱ्याच पुस्तकामध्ये हा MCQ दिलेला आहे की जर का इथर मधला बॉन्ड अँगल 180 डिग्री असता तर बॉन्ड डायपोल मोमेंटचं काय झालं असतं? तर त्या दोन CO बॉन्डच्या डायपोल मोमेंटनी एकमेकाला नलिफाय केलं असतं, कॅन्सल केलं असतं. ठीक आहे की नाही? मग काय सांगितलं आपण? पहिले सांगितलं COC बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिटपेक्षा जास्त आहे, तो आहे 111.7 डिग्री. का बरं? तर ड्यू टू फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन टू अल्किल ग्रुप. आणि इन्व्हर्टेड व्ही शेप स्ट्रक्चर, बेन शेप स्ट्रक्चर असल्यामुळे इथरकडे डायपोल मुवमेंट आहे. डायइथिल इथरची 1.18 D आहे आणि डायमिथिल इथरची 1.D आहे. जर का 180 डिग्री एवढा अँगल असता तर दोन CO बॉन्डच्या डायपोल मोमेंटनी एकमेकाला कॅन्सल आउट केलं असतं. नाव अबाउट द सेकंड प्रॉपर्टी, दॅट इज बॉइलिंग पॉईंट ऑर्डर. तर बॉइलिंग पॉईंट ऑर्डरमध्ये बघितलं तर सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट अल्कोहोलचा आहे, कोणापेक्षा? इथरपेक्षा. आणि इथरचा जास्त आहे कोणापेक्षा? अल्केनपेक्षा. म्हणजे बॉइलिंग पॉईंट ऑर्डर आहे अल्कोहोल, इथर, अल्केन. आता मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट का जास्त? तसं अल्कोहोल टॉपिकमध्ये आपण बघितलंय. तर अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट का जास्त? कारण अल्कोहोलमध्ये मॉलिक्युल्सला टाईटली हेल्ड अप करून ठेवतो हायड्रोजन बॉन्डिंग आणि म्हणून त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे.
इथर मॉलिक्युल्स मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नाही. In between the two ether molecule hydrogen bonding is not possible, but the dipole attraction is possible. पण dipole attraction हे हायड्रोजन बॉन्डिंग पेक्षा वीकर आहे आणि त्यामुळे अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे, कारण ते मॉलिक्यूल जास्त टाइटली हेल्ड अप राहतात. त्या मानाने इथरचे मॉलिक्यूल हे अल्कोहोलच्या तुलनेमध्ये लूजली हेल्ड अप राहतात. पण इथरचा बॉइलिंग पॉइंट अल्केनपेक्षा जास्त आहे, कारण इथरमध्ये निदान डायपोल अट्रॅक्शन तरी आहे, त्यामुळे काही ना काही प्रमाणात तरी मॉलिक्यूल त्याचे हेल्डअप असतील. पण अल्केनमध्ये असं कुठलंच अट्रॅक्शन नाही, म्हणून अल्केनचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात कमी. त्याच्यापेक्षा इथरचा जास्त. का जास्त? कारण डायपोल अट्रॅक्शन आहे. इथरपेक्षा अल्कोहोलचा जास्त, कारण अल्कोहोलमध्ये डायपोल अट्रॅक्शनपेक्षाही स्ट्रॉंगर अट्रॅक्शन आहे, ते म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग. आणि त्यामुळे अल्कोहोलचे मॉलिक्यूल हे मोर टाइटली हेल्डअप असतात आणि अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट हा इथरपेक्षा जास्त असल्याचं दिसून आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढला मुद्दा आपण घेतलेला आहे तो म्हणजे सोल्युबिलिटी ऑफ इथर विषयी. तुम्हाला माहिती आहे की अल्कोहोल जे आहे हे वॉटर सोबत हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतात आणि म्हणून तर अल्कोहोल हे मिसिबल इन वॉटर आहेत. त्याचप्रमाणे इथर सुद्धा हा वॉटर सोबत हायड्रोजन बॉन्डिंग तयार करू शकतो. ROR आणि HOH वॉटर यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग निर्माण होतं असं तुम्हाला दिसून येईल. म्हणजे हा इथर मॉलिक्यूल आहे आणि हा वॉटर मॉलिक्यूल आहे, यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग हे शक्य आहे, म्हणून इथर्स आर मिसिबल इन वॉटर. इथर्स आर मिसिबल इन वॉटर. आता आपण डायइथिल इथर आणि एन ब्युटिल अल्कोहोल यांची जर का सोल्युबिलिटी तपासली तर तुमच्या असं लक्षात येईल की डायइथिल इथर आणि एन ब्युटिल अल्कोहोल या दोघांचीही वॉटरमधली सोल्युबिलिटी जवळपास सेम आहे आणि ती आहे 8 ग्रॅम पर 100 ग्रॅम ऑफ वॉटर. म्हणजे 100 ग्रॅम पाण्यामध्ये डायइथिल इथर 8 ग्रॅम डिझॉल्व्ह होतो आणि एन ब्युटिल अल्कोहोल सुद्धा 8 ग्रॅम डिझॉल्व्ह होतो. योगायोगाने डायइथिल इथर आणि एन ब्युटिल अल्कोहोल हे एकमेकाचे फंक्शनल आयसोमर्स आहे, म्हणजे दे हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर बाय फंक्शनल ग्रुप आहे. त्यांची वॉटरमधली सोल्युबिलिटी सेम असल्याचं आपल्याला इथे दिसून येत आहे. त्याच्यानंतर पुढली जी आहे दॅट इज अबाउट पहिले जे 2 मेंबर्स आहे इथरचे, एक आहे डायमिथिल इथर, दुसरा आहे इथिल मिथिल इथर. तर फर्स्ट 2 मेंबर्स ऑफ इथर आर गॅस आणि पहिले 2 मेंबर सोडले तर बाकी सगळे मेंबर हे कलरलेस होलाटाईल प्लेझंट स्मेल लिक्विड आहे. कलरलेस होलाटाईल प्लेझंट स्मेल लिक्विड. ते प्लेझंट स्मेल लिक्विड असल्यामुळे फार कमी प्रमाणात का होईना परफ्यूममध्ये त्याचा उपयोग केला जातो. फार कमी प्रमाणात का म्हटलं मी, कारण की हा ॲनेस्थेटिक रिएजंट पण आहे, पुढे आपल्याला बघायचं आहे. आणि हा ॲनेस्थेटिक रिएजंट असल्यामुळे याचं प्रमाण हे परफ्यूममध्ये अतिशय कमी वापरतात, कारण जास्त वापरलं तर त्यामुळे लॉस ऑफ कॉन्शियसनेस होऊ शकतो. त्यानंतर दिलाय इथर. इथरची डेन्सिटी पाण्यापेक्षा कमी आहे. इथर्स आर लाइटर दॅन वॉटर, ही एक प्रॉपर्टी. इथर्स आर हायली इन्फ्लेमेबल, प्रचंड ज्वलनशील पदार्थ आहे इथर. आता समजा आपण विचार असा करू की या भागामध्ये इथरमुळे आग लागलेली आहे. मग इथरमुळे आग लागलेली असताना ती आग पाण्याने विझवून चालणार नाही. का बरं? समजा मी काय केलं, एवढ्या भागामध्ये आग लागलेली आहे, इकडच्या भागामध्ये पाणी पडलं. पाणी पडल्यानंतर काय होईल, तिथलं इथर विझेल, पण विझलेलं इथर हलकं असल्यामुळे ते पुन्हा पाण्याच्या वरती येईल आणि पुन्हा पाण्याच्या वर आल्यामुळे बाजूच्या आगीने पुन्हा ते इथर पेटेल. म्हणजे पाण्यावरती आग तुम्हाला दिसेल, पाण्यावरचं इथर पेटलेलं दिसेल. म्हणजे काय झालं की जर का पाण्याने आग विझवायचा प्रयत्न केला तर तेवढ्या जागापुरती आग विझते, पण ते विझलेलं इथर हे पुन्हा वर येतं आणि वर आल्यानंतर ते बाजूच्या आगीमुळे पुन्हा पेटतं. म्हणून जर का इथरची आग तुम्हाला विझवायची असेल तर पाण्याचा उपयोग करून चालणार नाही. त्याच्याऐवजी कार्बन डायऑक्साईड किंवा पायरीन म्हणजे कार्बन टेट्राक्लोराईड यांच्या मदतीने इथर फायरला एक्स्टिंग्विश करायला पाहिजे. काय मुद्दा सांगतोय लक्ष द्या. इथर्स आर लाइटर दॅन वॉटर, ethers are highly inflammable, and that's why ether fire never extinguished by water but extinguished by pyrene or carbon dioxide. पुढला एक मुद्दा आहे की इथर आणि सॉलिड कार्बन डायऑक्साईडला सॉलिड स्टेटमध्ये घेतलं तर सॉलिड स्टेटमधला कार्बन डायऑक्साईड दुरून दिसायला बर्फासारखा दिसतो, पण त्यात पाणी नाही आहे. म्हणजे पाणी नसलेला बर्फ आहे तो. याला मराठीत शुष्क बर्फ असं पण म्हणतात. तर हा पाणी नसलेला बर्फ आहे, म्हणून त्याला इंग्रजीमध्ये आपण ड्राय आईस म्हटलं. इट लुक्स लाईक अ आईस बट डज नॉट कंटेन वॉटर.
दॅट्स वाय इट इज नेम ॲज ड्राय आईस. मग सॉलिड कार्बन डायऑक्साईड दॅट इज ड्राय आईस आणि इथर या दोघांचं मिक्सचर घेतलं आपण कोणत्या प्रपोर्शनमध्ये, तर इथर इज टू सॉलिड CO2 रेशिओ 1:4. हा 1 किलो घेतला तर सॉलिड CO2 4 किलो घ्या. यांचं जे मिक्सचर आहे इट इज अ बेस्ट फ्रीजिंग मिक्सचर. इट कॅन लोअर द टेम्परेचर अप टू -77 डिग्री सेल्सिअस. कुठपर्यंत कमी करतं? -77 डिग्री सेल्सिअसपर्यंत ते टेम्परेचर कमी करत असतं. त्याच्या पुढे इथर जो आहे या इथरमध्ये COC लिंकेज असते. दिस COC लिंकेज, बरोबर ना, COC लिंकेज इथे पण दिसतंय बघा ती COC लिंकेज. या COC लिंकेजला इथर लिंकेज असं म्हणतात. दिस इथर लिंकेज दॅट इज इथर इज अनरिॲक्टिव्ह अँड इनर्ट टुवर्ड्स मोस्ट ऑफ द रिएजंट. जास्तीत जास्त रिएजंट सोबत इथर रिॲक्शनच देत नाही, त्याच्यासोबत तो इनर्ट राहतो. ग्रिग्नाट रिएजंट सारखा एवढा व्हायलंट केमिकल त्याच्यासोबत तर इथर रिॲक्शन देत नाही. आणि म्हणून तर आपण ग्रिग्नाट रिएजंटच्या जेव्हा रिॲक्शन बघतो तेव्हा दे आर कॅरिड आउट इन इथरल मीडियम, कारण इथर त्यांच्यासोबत रिॲक्ट होत नाही. अल्कली मेटल, सोडियम सारखा अल्कली मेटल जो अतिशय ॲक्टिव्ह आहे, त्या ॲक्टिव्ह सोडियम अल्कली मेटल सोबत सुद्धा या ठिकाणी इथर रिॲक्शन देत नाही असं आपल्याला दिसून येतं. आणि डायल्यूट ॲसिड सोबत, बेसेस सोबत सुद्धा इथर रिॲक्शन देत नाही. म्हणून आपण असं म्हणू की इथर that is COC linkage present in ether is unreactive and inert towards most of the reagent like a Grignard's reagent, alkali metal, dilute acids, then bases or reducing and oxidizing agent यांच्यासोबत इथर सहजासहजी रिॲक्शन देत नाही. अजून काही इन्फॉर्मेशन आपल्याला इथर विषयी बघायची. नाव सम एक्स्ट्रा पॉइंट्स अबाउट द इथर. इथर विषयी काही एक्स्ट्रा पॉइंट्स आपण लक्षामध्ये घेणार आहोत. We know that alcohol and ether are functional isomers of each other. That is, they are the compound having same molecular formula but differ by functional group. They are called as functional isomer. आता इथर आणि अल्कोहोल हे एकमेकाचे फंक्शनल आयसोमर आहे, तर या दोघांना डिस्टिंग्विश कसं केल्या जाऊ शकेल, या दोघांमध्ये फरक कसा समजला जाऊ शकेल. तर समजा तुम्हाला 2 टेस्ट ट्यूब दिल्या, एका टेस्ट ट्यूबमध्ये अल्कोहोल आहे, एका टेस्ट ट्यूबमध्ये इथर आहे, आणि तुम्हाला सांगितलं ओळखा कोणामध्ये अल्कोहोल आहे कोणामध्ये इथर आहे. दोघांमध्येही अल्कली मेटल लाईक अ सोडियम टाका. दोघांमध्येही अल्कली मेटल लाईक अ सोडियम टाकलं की अल्कोहोल जो आहे that alcohol reacts with the active alkali metal like a sodium, gives us sodium alkoxide with the liberation of hydrogen gas. आणि तेच इथर मात्र सोडियम मेटल सोबत कुठलीही रिॲक्शन देत नाही. म्हणजे जर का तुम्हाला अल्कोहोल आणि इथरमध्ये डिस्टिंग्विश करायचं असेल तर बेस्ट वे आहे सोडियम मेटल टाका. हायड्रोजन गॅस जर का लिबरेट झाला तर समजून घ्यायचं तो अल्कोहोल आहे, आणि रिॲक्शनच झाली नाही तर समजून घ्यायचं तो इथर आहे. आता तुम्ही म्हणाल सर हायड्रोजन गॅस लिबरेट झाला कसं काय समजायचं, तर एक सोपी टेस्ट आहे, लक्षात घ्या. समजा ही टेस्ट ट्यूब आपण घेतली, या टेस्ट ट्यूबमध्ये आपण अल्कोहोल घेतलेलं आहे. काय घेतलं? अल्कोहोल. यामध्ये टाकलं आपण सोडियम. यांच्यामध्ये रिॲक्शन होईल आणि हायड्रोजन गॅस बाहेर पडायला सुरुवात होईल. या ठिकाणी तुम्ही जळती मेणबत्ती जी आहे, बर्निंग कॅन्डल, जी बर्निंग कॅन्डल जी आहे ती बर्निंग कॅन्डल तुम्ही जर का या ठिकाणी घेतली तर बर्निंग कॅन्डल घेतल्यानंतर धिस हायड्रोजन गॅस, हा जो हायड्रोजन गॅस आहे इट कॅचेस फायर विथ अ ब्रस्टिंग साऊंड. फट असा आवाज येऊन तो हायड्रोजन सुद्धा जळायला लागतो आणि ही आग अशी थोडी खालपर्यंत येते. म्हणजे जर का पेट घेतला इथे तर समजायचं हायड्रोजन इथे तयार झालेला आहे, आणि इथे हायड्रोजन तयार झालेला आहे याचा अर्थ टेस्ट ट्यूबमध्ये अल्कोहोल आहे. कारण इथर जर का टेस्ट ट्यूबमध्ये असता त्यांनी रिॲक्शनच दिली नसती, त्यांनी हायड्रोजनच तयार केला नसता, आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी फट असा आवाज होऊन हायड्रोजन गॅस तयार झाला नसता. अर्थात एक गोष्ट लक्षात असू द्या, इथर इन्फ्लेमेबल आहे, त्यामुळे बर्निंग कॅन्डल जास्त आतमध्ये नेऊन धरायचा प्रयत्न केला तर इथर सुद्धा त्या ठिकाणी लगेच पेट घेऊ शकतं. त्यामुळे ही टेस्ट जरा काळजीपूर्वकच करणं आवश्यक आहे. तर काय सांगितलं आपण, अल्कोहोल आणि इथर हे एकमेकाचे फंक्शनल आयसोमर आहे. त्यांना डिस्टिंग्विश करण्यासाठी अल्कली मेटलची टेस्ट बेस्ट आहे. अल्कोहोल हा अल्कली मेटल सोबत रिॲक्ट होऊन हायड्रोजन गॅसला लिबरेट करतो, पण इथर मात्र अल्कली मेटल सोबत रिॲक्शन देत नाही. पॉइंट नंबर 1 तुमच्या समोर मी मांडलाय. लेविस थेअरीनुसार बेसिक नेचर ऑर्डर जर का आपल्याला डिसाईड करायची असेल इथर आणि अमाइन्समध्ये तर ती या पद्धतीची असेल. इथरचं बेसिक नेचर कमी आहे अमाइन्सपेक्षा. आता का बरं हे आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. इथर ROR
अमाइन RNH2. या ठिकाणी ऑक्सिजनवर लोन पेअर आहे विच कॅन बी डोनेटेड इन द फॉर्म ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड, दॅट्स वाय इट इज लेविस बेस. अमाइन्समध्ये सुद्धा नायट्रोजनवरती लोन पेअर आहे, इट कॅन बी डोनेटेड इन द फॉर्म ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड, दॅट्स वाय इट इज ऑल्सो लेविस बेस. म्हणजे इथर सुद्धा लेविस बेस म्हणून काम करू शकतो, अमाइन सुद्धा लेविस बेस म्हणून काम करू शकतो, कारण दोघांमध्येही ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे लोन पेअरला डोनेट करू शकतात. लेविसचं काय म्हणणं आहे, जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो इन द फॉर्म ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड तो बेस आहे आणि जो सहजपणे डोनेट करतो तो स्ट्रॉंग बेस आहे. आता काय होतं, इथे ऑक्सिजनला लोन पेअर डोनेट करायची, इथे नायट्रोजनला डोनेट करायची आहे. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन नायट्रोजन आणि त्यामुळे ऑक्सिजन हा सहजासहजी इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करत नाही ॲज कम्पेअर टू नायट्रोजन. नायट्रोजन मात्र ऑक्सिजनच्या तुलनेत इलेक्ट्रॉन पेअर सहजपणे डोनेट करतो. ॲज नायट्रोजन इज अ लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, ॲज नायट्रोजन डोनेट्स लोन पेअर इझिली ॲज कम्पेअर टू ऑक्सिजन. दॅट्स वाय द बेसिक नेचर ऑफ अमाइन is greater than the basic nature of alcohol. Basic nature of ether. इथर मध्ये हा ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तो सहजासहजी लोन पेअरला डोनेट करणार नाही आणि त्याची इलेक्ट्रॉन पेअरला डोनेट करण्याची टेंडन्सी कमी आहे, म्हणजेच त्याचं बेसिक नेचर कमी आहे कोणापेक्षा, अमाइन्सपेक्षा. काय वाक्यरचना आहे पहा, बेसिक नेचर ऑर्डर लेविस थेरीनुसार इथर्स आर वीकर बेसेस दॅन अमाइन. हा इथर दाखवला, हा अमाइन दाखवला. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज टाइटली हेल्ड बाय मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन इन इथर. इथर मधला ऑक्सिजन त्या लोन पेअरला जास्त घट्ट पकडून ठेवतो, कारण तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे सहजासहजी तो लूज करत नाही, म्हणजेच त्याचं लेविस थेरीनुसार बेसिक नेचर कमी आहे. त्या मानाने अमाइन्सचं बेसिक नेचर कसं असेल, जास्त असेल. तिसरा मुद्दा आहे, इथरमध्ये जर का आपण मिथिल ऑरेंज नावाचं इंडिकेटर टाकलं तर कलर काहीच बदलत नाही, म्हणजे मिथिल ऑरेंजच्या दृष्टीने इथर हे न्यूट्रल आहे. पुढे दिलाय ॲब्सोल्यूट इथर म्हणजे काय, तर इथर विच इज फ्री फ्रॉम अल्कोहोल अँड वॉटर. ज्या इथर जे प्युअर इथर आहे, ॲब्सोल्यूट इथर दॅट इज प्युअर इथर विच इज फ्री फ्रॉम एनी इम्प्युरिटी लाईक अल्कोहोल अँड वॉटर. ज्या इथरमध्ये अल्कोहोल वॉटर नाही, जे इथर प्युअर आहे त्याला आपण ॲब्सोल्यूट इथर असं म्हणू. समजा तुमच्याकडे इम्प्युअर इथर आहे आणि तुम्हाला जर का ते प्युअर करायचं असेल तर डिस्टिलेशन करा. सगळ्यात पहिले इथर हा व्हेपर स्टेटमध्ये आल्याचं दिसेल त्याला बाजूला काढून घेता येईल. अर्थात डिस्टिलेशन ऑफ इथर करताना काळजी घेणं आवश्यक आहे, कारण तुम्ही काय करणार आहे, इम्प्युअर इथर एखाद्या पॉटमध्ये घ्याल, खालून हीट द्याल, मग जेव्हा डिस्टिलेशन कराल इथरची व्हेपर तयार होईल. ही जी इथरची व्हेपर तयार होते इट कॅचेस फायर क्विकली अँड दॅट्स वाय केअर मस्ट बी टेकन ड्युरिंग द डिस्टिलेशन ऑफ इथर. आणि डिस्टिलेशन का करावं लागतं, इन ऑर्डर टू प्युरिफाय द इथर. इम्प्युरिटीपासून इथरला लवकर बाजूला काढून घेण्यासाठी डिस्टिलेशन ही मेथड वापरतात, पण ती विथ प्रिकॉशन वापरणं आवश्यक आहे, नाही तर ॲक्सिडेंट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढे दिलाय मॉलिक्युलर वेट आणि सोल्युबिलिटी यांचं रिलेशन आपण दिलेलं आहे. As the molecular weight of ether increases, the solubility of ether in water decreases. म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे. जेवढं इथरचं मॉलिक्युलर वेट जास्त तेवढी त्याची वॉटरमधली सोल्युबिलिटी कमी कमी झाल्याचं दिसून येईल. पण दुसरीकडे मॉलिक्युलर वेट ऑफ इथर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ इथर. व्हॉट इज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, इट इज अ टाईप ऑफ अ डेन्सिटी कॉल्ड एज रिलेटिव्ह डेन्सिटी. म्हणजे एक प्रकारे असं म्हणता येईल की इथरची डेन्सिटी ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट आहे. मग काय, मॉलिक्युलर वेट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू सोल्युबिलिटी ऑफ इथर इन वॉटर. मॉलिक्युलर वेट ऑफ इथर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ इथर. पुढे इथरची वॉटरमध्ये जी सोल्युबिलिटी आहे ती मॉडरेट आहे, जरा स्पायरिंगली सोल्युबल आहे. इथर इज मॉडरेटली सोल्युबल इन वॉटर. तुम्हाला जर का इथरची वॉटरमधली सोल्युबिलिटी वाढवायची असेल तर तुम्ही अल्कोहोलला ॲड करा. वॉटरमध्ये अल्कोहोल टाकून मग इथर जर का टाकलं तर तुम्हाला असं दिसेल की इथरची सोल्युबिलिटी वॉटरमधली वाढलेली आहे. त्यापुढे नार्कोटिक ॲक्टिव्हिटी ऑर्डर दिली आहे. आता नार्कोटिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, तर या ठिकाणी नार्कोटिक ॲक्टिव्हिटी म्हणजे लॉस ऑफ कॉन्शियसनेस ज्याच्यामुळे होतं. लॉस ऑफ कॉन्शियसनेस, जाणीव नाहीशी होते. अल्कोहोल, इथील अल्कोहोल, दारू जास्त पिली तर कॉन्शियसनेस नाहीसा होतो. परंतु इथरची नार्कोटिक ॲक्टिव्हिटी ही अल्कोहोलपेक्षाही जास्त आहे.
म्हणजे इथर जर का कोणी कन्झ्युम केलं किंवा त्याच्या रेस्पिरेशनच्या दरम्यान इथरचा संपर्क जर का आला तर त्याचा लॉस ऑफ कॉन्शियसनेस जास्त आणि लवकर झाल्याचं दिसेल ॲज कम्पेअर टू अल्कोहोल. आणि म्हणून तर इथरला बरेचदा त्या ठिकाणी आपण ऑपरेशनच्या दरम्यान ॲनेस्थेटिक रिएजंट म्हणून वापरत असतो. आणि म्हणून इथरची नार्कोटिक ॲक्टिव्हिटी ही अल्कोहोलपेक्षा जास्त आहे. पुढे हा एक मुद्दा आपल्याला इथे डिस्कस करायचा आहे. काय पहा, नंबर ऑफ आयसोमर्स ऑफ अल्किल हॅलाइड अल्कोहोल अँड प्रायमरी अमाइन. अल्किल हॅलाइड, मोनोहेड्रिक अल्कोहोल आणि प्रायमरी अमाइन यांचे आयसोमर काढण्याचा एक फॉर्म्युला इथे दिलेला आहे 2⁻⁻⁻², वेअर n इज इक्वल्स टू नंबर ऑफ कार्बन ॲटम. आणि इथरचे आयसोमर जर का काढायचे असतील तर नंबर ऑफ आयसोमर ऑफ इथर इज इक्वल टू नंबर ऑफ आयसोमर ऑफ अल्कोहोल, जे या फॉर्म्युल्यावरून काढू आपण, -1. अल्कोहोलचे जेवढे आयसोमर येतील त्यातनं एक कमी करा, तुम्हाला इथरचा आयसोमर मिळाल्याचं दिसेल. हा जो पॉईंट नंबर 8 आहे याला आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून आता लक्षामध्ये घेणार आहोत. चला एक्झाम्पलच्या माध्यमातून याचा अर्थ आपण आता समजून घेऊ. समजा तुम्हाला मी असं म्हटलं की 4 कार्बनचा अल्कोहोल जो आहे त्याचे आयसोमर्स तुम्हाला काढायचे. काय काढायचे आहेत? आयसोमर्स. ठीक आहे. मग फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला आहे नंबर ऑफ आयसोमर्स ऑफ अल्कोहोल इज इक्वल्स टू 2⁻n-2, वेअर n इज इक्वल टू नंबर ऑफ कार्बन ॲटम. मग 2 इज इक्वल्स टू 4 - 2, 4 कार्बनचा आहे, 2⁻² म्हणजे 4. म्हणजे 4 कार्बनच्या अल्कोहोलचे 4 आयसोमर्स शक्य आहे. माहिती आहे आपल्याला, एन ब्युटिल अल्कोहोल, आयसो ब्युटिल अल्कोहोल, सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल, असे 4 आयसोमर्स त्याचे शक्य आहे. मग 4 कार्बनच्याचे 4 कार्बनच्या इथरचे आयसोमर्स किती होतील? इथरचे आयसोमर. तर एक गोष्ट लक्षात द्या, पहिले अल्कोहोलचे आयसोमर काढायचे आणि मग काय करायचं, नंबर ऑफ आयसोमर ऑफ इथर इज इक्वल टू नंबर ऑफ आयसोमर ऑफ अल्कोहोल -1. अल्कोहोलचे किती होते? 4. 4 - 1 इज इक्वल टू 3. म्हणजे या 4 कार्बनच्या कंपाऊंडचे, 4 कार्बनचा कंपाऊंड याचे अल्कोहोलिक आयसोमर जे आहे हे अल्कोहोलिक आयसोमर 4 होतात आणि याचे इथरल आयसोमर जे आहे हे 3 झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे टोटल आयसोमर जर का तुम्हाला विचारले, टोटल आयसोमर इथर प्लस अल्कोहोल, तर 4 + 3 म्हणजे किती झाल्याचं दिसेल? 7 झाल्याचं दिसून येईल. तुम्ही एक काम कराल, मी 4 कार्बनचा अल्कोहोल घेऊन बघितलाय, तुम्ही 5 कार्बनचा कंपाऊंड घ्यायचा आहे आणि 5 कार्बनचा कंपाऊंड त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुमच्यासमोर मी या ठिकाणी मांडतो. तो काय येईल बघा, C5H12O. C5H12O याचे अल्कोहोलचे आयसोमर, इथरचे आयसोमर आणि टोटल आयसोमर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे. किती कार्बनचा कंपाऊंड घेतला? C5H12O. हा जो कंपाऊंड होता हा किती कार्बनचा घेतला? समजा आपण C4H10O हा होता, हा C4H10O हा घेतला आपण. C5H12O हा फॉर्म्युला अल्कोहोलचा पण आहे, इथरचा पण आहे. तर अल्कोहोलिक आयसोमर किती, इथरल आयसोमर किती आणि अल्कोहोल प्लस इथरचे आयसोमर किती हे तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. नाव अबाउट द युजेस ऑफ द इथर. The first one, it is used as an industrial solvent for oil, fat, gums and resins. It is also used as a solvent in the extraction in metallurgical processes. It is used as a refrigerant as well as perfume due to pleasant smell. It is also used as a general anesthetic reagent in surgery. It is better than chloroform, but nowadays nitrous oxide and halothane are used as an anesthetic reagent. Further, it is also used as an intermediate during the preparation and reactions of Grignard reagent. तुम्हाला माहिती आहे ग्रिग्नार्ड रिएजंटच्या रिॲक्शनच्या दरम्यान इथरची मदत लागते, कारण इथर हा ग्रिग्नार्ड रिएजंटचं एक्सप्लोजिव्ह नेचर सप्रेस करतो. as well as it is used during the Woods reaction also.
फर्दर डायइथिल इथर आणि इथिल अल्कोहोल या दोघांचं मिक्सचर आपल्याला नॅटेलाइट फ्युएल देतं विच इज अल्टरनेटिव्ह फॉर द पेट्रोल. तर ऑल दीज आर द युजेस ऑफ इथर. कोणते महत्त्वाचे होते? सॉल्व्हंट म्हणून वापरता येतोय, रेफ्रिजरंट आहे, परफ्युम्समध्ये आहे, जनरल ॲनेस्थेटिक म्हणून वापरतात, इंटरमिजिएट म्हणून वापरतात ग्रिग्नार्ड्स रिएजंटमध्ये आणि वुड्स रिॲक्शनमध्ये, आणि डाय इथिल इथर आणि इथिल अल्कोहोल हे नॅटेलाइट फ्युएल देते यांचं मिक्सचर, जे अल्टरनेटिव्ह फॉर द पेट्रोल वापरलं जातं. काही वेळेला हा प्रश्न युजेस ऑफ इथर म्हणून विचारतात, तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा इथर आहे डायइथिल इथर. तर दे आर ॲक्च्युअली द युजेस ऑफ डायइथिल इथर. All this is about the physical properties of ether, some extra points of ether and uses of ether. Thank you.